नमस्कार, मी विष्णू सानप. प्लेट्स ऑफ मराठीच्या या फेसबुक लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. या फेसबुक लाईव्हचे जे काही कॅप्शन दिलेलं आहे, कॅप्शन पाहून तुमच्या लक्षात आलेलं आहे की हा विषय लोकसभेवर आहे. पुणे लोकसभेचा. गिरीश बापट यांचं निधन झाल्यानंतर पोटनिवडणूक कधी होणार, त्यासाठी उमेदवार कुठल्या पक्षाचे कोण असणार, ह्या साऱ्या चर्चा झाल्या. त्यातही भाजपचे उमेदवार कोण असणार आहे यावर अधिक चर्चा झाल्या. याचं कारण की ही जागा भाजपची होती आणि भाजपचा पुढचा उमेदवार, पुढचा खासदार पुण्याचा कोण असणार याबाबत अनेक चर्चा झाल्या. पोटनिवडणूक आता होईल अशी शक्यता जवळजवळ मावळलेली आहे आणि आता लक्ष गेलेलं आहे 2024च्या पुणे लोकसभेकडे. आणि 2024ला पुण्याचा उमेदवार हा भाजपकडून कुठला असणार आहे यावर आता चर्चा येऊन ठेपलेल्या आहेत. आता गेल्या 2 दिवसात एका वृत्तपत्राला सुनील देवधर यांनी एक मुलाखत दिली आणि आपण पुण्याचा खासदार म्हणून इच्छा त्यांनी व्यक्त केलेली आहे आणि संधी मिळाली तर त्या संधीकडे त्याचं सोनं करू, लोकसभेतून खासदार व्हायला आवडेल असे त्यांनी संकेत दिलेले आहे. त्यामुळे भाजपमध्ये जे काही इच्छुक होते 4-5 नावं, त्यांचं मात्र टेन्शन वाढलेलं आहे. त्यामध्ये अनेक नावं आहेत, त्याबद्दल मी पुढे बोलणारच आहे. मात्र याच विषयावर बोलण्यासाठी खरंच सुनील देवधर इच्छुक आहेत, त्यांना संधी मिळेल का, तर भाजपमध्ये दुसरे ऑप्शन कुठले आहेत, त्यामध्ये कोण स्ट्रॉंग आहेत, कुणाला संधी मिळू शकते, एकंदरीतच भाजपची ताकद, काँग्रेसची ताकद, महाविकास आघाडीची ताकद, हे सारं विश्लेषण करणार आहे. याच विषयावर पुण्याच्या राजकारणावर बारकाईने लक्ष ठेवून असलेले पुण्यातील ज्येष्ठ पत्रकार आहेत पांडुरंगजी सांडबोर सर आणि त्यासोबतच लक्ष्मण मोरे सर माझ्यासोबत आहेत. याच विषयावर आपण काही मिनिट पुढचं बोलणार आहेत. सुनील देवधरांचा पुणे लोकसभेसाठीचा जो इंटरेस्ट आहे तो पाहता भाजपमध्ये टेन्शन कुणाकुणाचं वाढलं असं वाटतं? मला वाटतं लोकसभेच्या निवडणुकीचा कालावधी अगदी जवळ येऊन ठेपलाय. पुढच्या 2 महिन्यात कधी आचारसंहिता लागेल तर जवळपास सगळेच उमेदवार कामाला लागलेत. आपण भाजपचा विचार करतोय तर भाजपमध्ये आता प्रमुख 4 उमेदवार इच्छुक आहेत. त्याच्यामध्ये पहिलं नाव घेता येईल तर पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ, माजी आमदार आणि माजी शहराध्यक्ष जगदीश मुळीक. तिसरं नाव होतं संजय काकडे, जे माजी खासदार, तेही आपले प्रयत्न करतायत. आणि आता 4थ्या नावाची एंट्री झाली, ती अगदी काही महिन्यापूर्वी, म्हणजे अगदी 2 महिन्यापूर्वी सुनील देवधर. तर सुनील देवधर मला वाटतं अजून त्यांनी जाहीररित्या कुठेही हे केलेलं नव्हतं की मी लोकसभा लढणार आहे. त्यांनी 1-2 महिन्यापूर्वी भेटी गाठी सुरू केल्या होत्या. प्रमुख पदाधिकारी असतील, त्यांच्या पक्षातले काही जे कार्यकर्ते असेल, त्यांच्या घरोघरी जाऊन त्यांनी आपला प्रचार सुरू केला आहे. मला वाटतं जी एकंदरीत ती जी काही स्पर्धा आहेत तर त्याच्यात निश्चितपणे देवधर एक स्ट्रॉंग अशा पद्धतीचा चेहरा नसले तरी त्यांनी स्पर्धा निर्माण केलेली आहे. याला कारण असं आहे की बरेच कारण आहेत. म्हणजे लोकसभेचा उमेदवार ठरण्यासाठी अनेक निकष असतात. देवधर आत्ता सर्वसामान्य पुणेकरांना माहीत नाहीये. जे काही राजकीय ते एक क्षेत्र आहे किंवा जे ज्याला आपण राजकारणाचा आवड असलेली जी लोक असतात त्यांना देवधर हा चेहरा आत्ता परिचित व्हायला लागलाय. देवधरांची एंट्री होण्यामागे जी काही पक्षातली कारणं असतील त्याच्यात मला वाटतं एक कारण आता जे प्रकर्षाने जाणवतंय किंवा दिसतंय, पुण्यात ब्राह्मण चेहरा आता भाजपकडे राहिलेला नाहीये. आपण पाहिलं की 2019ला मेधा कुलकर्णींची उमेदवारी ऐत्याविकट झाली, बापटांचं निधन झालं, कसब्याची जी पोटनिवडणूक झाली तिथंही ब्राह्मण चेहरा मिळालेला नाही. तर आता असा कुठेतरी देवधरांच्या निमित्ताने असा प्रयत्न सुरू झालाय की एक ब्राह्मण चेहरा पुणे लोकसभेला देवधरांच्या रूपाने द्यायचा. त्याच्यासाठी एक लॉबी पण कार्यरत आहे. एकंदरीत देवधरांचा सोशल मीडिया पहा किंवा एक संबंधित वर्गाचा एक त्यांचा मिळणारा सपोर्ट पाहता देवधरांना ते स्पर्धेत आणू पाहत आहेत. पण आत्ता तरी लगेच देवधर आत्ताच्या स्पर्धेत इतर जे काही आहेत प्रमुख 3 उमेदवार त्यांचा पत्ता कट करून उमेदवारी आणतील एवढी स्ट्रॉंग आत्ता त्यांचा बेस नाही असं मला वाटतं. नक्कीच याआधी सुनील देवधरांचा खरं म्हणजे नाव आणि चेहरा फार मोजक्या लोकांना माहिती होता. मात्र सिविक मिरर्स या वृत्तवाहिनीशी बोलत असताना देवधरांनी आपली इच्छा व्यक्त केलेली आहे. राज्यसभेपेक्षा मला लोकसभावर जायला आवडेल अशी त्यांनी इच्छा व्यक्त केली. हा जो टायमिंग त्यांनी साधलाय याकडे तुम्ही कसं पाहता? ॲक्च्युली जर आपण बघायला गेलं तर सुनील देवधर पुण्याच्या राजकारणामध्ये नवे असले किंवा ते येऊ पाहत असले तरीसुद्धा ते भाजपला नवीन नाही आहेत. कारण भाजपमध्ये त्यांची अनेक वर्षांची कारकीर्द राहिलेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिली लोकसभा निवडणूक ज्यावेळेस लढवली 2014 साली वाराणसीमधून, त्यावेळेस ते त्यांचे प्रचार प्रमुख होते आणि त्यांनी ती धुरा वाहिली होती. त्यापूर्वी त्यांनी संघाचा प्रचारक म्हणून नॉर्थ ईस्टमध्ये 8 वर्ष काम केलेलं आहे. पुण्यामध्ये संघाचे 3 वर्ष ते प्रचारक होते. दुसरं 2 वर्ष मुंबई प्रचारक म्हणून काम केले. नंतर भाजपमध्ये गेले. आता ते सध्या आंध्रचे प्रभारी म्हणून काम करतायत. त्यामुळे भाजपमध्ये त्यांचं काम आहे. राष्ट्रीय पातळीवर त्यांनी
सचिव म्हणून देखील काम केलेलं आहे. आता राहिला प्रश्न पुण्याचा, तर पुण्याची सीट ही भाजपसाठी सेफ सीट आहे असं पक्षाचंच कायम धोरण राहिलंय किंवा म्हणणं असेल. कारण चंद्रकांत दादा पाटील हे त्याचं उत्तम उदाहरण आहेत की ते कोथरूडमध्ये त्यांना सेफ सीट म्हणून आणलं गेलं. कदाचित देवधरांना सुद्धा पुणे ही सेफ सीट वाटत असावी, त्याच्यामुळे ते इच्छा व्यक्त करत असावीत किंवा त्यांना ती इच्छा झाली असावी, सांगता येत नाही. परंतु पांडुरंगजी जसं म्हणाले की पुण्यामध्ये एक ब्राह्मण चेहरा नाहीये, तर तो त्या निमित्ताने देण्याचा पण किंवा स्वतःला प्रोजेक्ट करण्याचा पण एक प्रयत्न असू शकतो. त्यांच्या एंट्रीमुळे निश्चितपणाने स्पर्धा भाजपची अंतर्गत वाढलेली आहे उमेदवारांमध्ये. परंतु ह्या कन्क्लुजनला आपण येऊ शकत नाही की त्यांना तिकीट मिळेल. अगर ते तिकीट घेऊनच येतील आणि ते नेक्स्ट उमेदवार असू शकतील. कारण आपल्याकडचं विशेषतः महाराष्ट्रातलं पुण्यातलं राजकारण पाहिलं असता आर्थिक, सामाजिक आणि जातीय समीकरणं, निकष त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर काम करतात. तर त्या सगळ्याचा विचार पक्षाकडून केला जाईल. पण आत्ता तरी देवधरांच्या येण्यामुळे स्पर्धा नक्कीच वाढलेली आहे आणि आधीच्या इच्छुक उमेदवारांमध्ये सुद्धा थोडीशी चलबिचल या निमित्ताने झालेली आहे. परंतु पक्ष या तीनही सगळ्याच इच्छुक उमेदवारांचं असं म्हणणं आहे की पक्ष आम्हाला ज्यावेळेस संकेत देईल त्यावेळेस या विषयावरती स्पष्टपणाने बोलता येईल. कारण देवधरांनी सुद्धा ते स्पष्ट केलेलं आहे की मला पक्षाकडून कोणतेही संकेत देण्यात आलेले नाहीत, परंतु माझी पुणेकरांची सेवा करायची इच्छा आहे. जर मला तिकीट मिळालं तरी देखील आणि नाही मिळालं तरी देखील. तर हे जे वाक्य आहे ना, तर हे जास्ती हायलाइट करण्यासारखं. हां, कारण शेवटी कसं आहे की मला तिकीट नाही मिळालं तरी सुद्धा मी पुण्याच्या राजकारणात इथून पुढे राहणार याचा संकेत त्यांनी दिलेला आहे. मध्यंतरी त्यांनी पुणेरी पगडी घालून पण एक फेसबुक पोस्ट केली होती आणि पुणेरी पगडी मला शोभते का असं त्यांनी एक संकेत दिला होता. एक 5 ते 6 नाव आहेत, त्यामध्ये संजय काकडे असतील, मुरली मोहोळ असतील, जगदीश मुळीक असतील जे माजी शहराध्यक्ष, त्यानंतर बापटांच्या सुनबाई म्हणजे स्वर्धा बापट यांचंही नाव आणि त्यांची चर्चा झाली. यापैकी कुठला उमेदवार देवधराच्या म्हणजे त्यांना टॅकल करू शकतो असं तुम्हाला वाटतं? नाही, हे आपण कसं आहे की पत्रकार म्हणून जेव्हा आपण उमेदवारांकडे उमेदवार म्हणण्यापेक्षा इच्छुकांकडे तुलनात्मक दृष्ट्या बघत असतो, त्यावेळेस प्रत्येकाच्या काही क्वालिटीज आहेत. त्यामुळे पत्रकार म्हणून आपण कोणाला पुरं करणं हे काय फार योग्य नाही असं मला वाटतं. बलस्थान कुठल्या उमेदवाराचं जास्त हे वाटतं की पुणेकर त्याला स्वीकारतील? म्हणजे मुरली मोहोळ आहेत, ते माजी महापौर होते, स्थायीचे अध्यक्ष पण राहिलेले आहेत, जगदीश मुळीक हे शहराध्यक्ष होते. ओव्हरऑल विचार केला तर यापैकी स्पर्धक म्हणून कोणाकडे पाहिलं जातं? आता हे बघा कसं आहे की पांडुरंगजींच्या बोलण्यामध्ये एक मुद्दा आला होता की पुणेकरांना देवधर तसे थेट माहिती नाहीत. पण मुरलीधर मोहोळ त्यांच्या नगरसेवक पदाची कारकीर्द असेल, स्थायी समिती अध्यक्ष होते, नंतर महापौर होते 2.5 वर्ष. कोविड काळामध्ये त्यांनी चांगलं काम केलं. पूर्ण शहरामध्ये दूरदृष्टी ठेवून लोकसभेची त्यांनी बांधणी करायला सुरुवात केलेली होती. त्यावेळेस गिरीश बापट सुद्धा हयातीत होते, पण तरी सुद्धा त्यांनी बांधणी करायला सुरुवात केलेली होती. त्याच पद्धतीनं बघायला झालं तर मुळीकांनी आमदार असताना त्यांच्या पद्धतीनं काम केलं. त्यांचे बंधू नगरसेवक, वडगाव शेरी आणि आता शहरभरामध्ये त्यांचे लागलेले होर्डिंग, या सगळ्या गोष्टी आहेत. आणि देवधरांनी दुसरीकडे भेटीगाठी सुरू केलेल्या आहे. संघ परिवारामध्ये असतील, सेवा कार्य संघाची जी काही चालतात तर त्यांच्या भेटीगाठी सुरू केलेल्या आहेत. लोकांशी 1 to 1 संवाद साधायला सुरुवात केलेली आहे. त्यामुळे प्रत्येकाची काही ना काही वैशिष्ट्ये आहेत. त्याच्यामध्ये तुल्यबळ इच्छुक कोण असं आपण दावा करणं हे काही योग्य नाही. तो पक्षाचं काम आहे त्यांच्या, ते त्यांना. सेफ मतदारसंघ तर कसबा विधानसभेला पण म्हटलं जात होतं, मात्र कसबा मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला नसून तो गिरीश बापट यांचा मतदारसंघ होता. हे दंगेकरांनी रासनेंचा पराभव केल्यानंतर ते सिद्ध झालं. आता लक्ष्मण मोरे सर असं बोलले की पुणे लोकसभा हा सेफ मतदारसंघ म्हणून बघितलं जातं. खरंच भाजपचा हा पुणे सेफ मतदारसंघ आहे का? या ठिकाणी एकेकाळी काँग्रेसची मोठी ताकद होती आणि सुरेश कलमाडी हे मोठा होल्ड ठेवून मोठी ताकद बाळगून पुण्यात होते. खरंच पुण्यात भाजपची ताकद किती आहे? मला वाटतं तुम्ही म्हटले ते थोडं इतिहासात डोकावलं पाहिजे की पुणे लोकसभा मतदारसंघ हा कधी भाजपसाठी असा स्ट्रॉंग मतदारसंघ नव्हता. म्हणजे प्रदीप राऊतांचा अपवाद वगळता
आतापर्यंत काँग्रेसच बहुसंख्य वेळा खासदार राहिलेत. 2014ला पहिल्यांदा अनिल शिरोळेंच्या रूपाने पुण्याला भाजपचा खासदार म्हणजे दुसऱ्यांदा. पण त्यावेळेची परिस्थिती आपण बघितलं पाहिजे तर देशात मोदींची लाट होती. नरेंद्र मोदींनी देशात जो करिश्मा केला त्या करिश्मात स्वतः शिरोळे निवडून आले होते. म्हणजे आपण त्यावेळेची निवडणूक थोडीशी इंटरेस्टिंग झाली होती की त्यांच्या विरोधात विश्वजित कदम उमेदवार होते आणि मतदान झाल्यानंतर स्वतः शिरोळे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर उपोषणाला बसले होते की बोगस वोटिंग झाले. कारण त्यांना स्वतःला कॉन्फिडन्स नव्हता की आपण निवडून येऊ. ज्यावेळेस प्रत्यक्ष मतमोजणी झाली त्यावेळेस त्यांना कळलं की नरेंद्र मोदींच्या नावाची जादू काय आहे. म्हणजे आपण भाजपचा उमेदवार एवढ्यात जवळपास 3 लाखापेक्षा अधिक मताधिक्यांनी निवडून आला होता. हीच लाट 2019लाही रिपीट झाली होती. म्हणजे मध्यंतरी विधानसभेलाही रिपीट झाली, पुणे महापालिकेतही रिपीट झाली आणि तोच करिश्मा 2019ला आला. त्यावेळेस गिरीश बापट हे 2.3 लाख मतांनी निवडून आले होते. आत्ताची परिस्थिती 2024ला ज्यावेळेस आपण विचार करू, मला वाटतं आता देशातलं चित्र काहीसं बदलते. अजून आत्ता मध्यंतरीच्या काळात कुठल्याच निवडणुका झालेल्या नाहीयेत. म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था असतील किंवा कुठल्याच इतर निवडणुका झालेल्या नाही. त्यामुळे अजून एक अंदाज येत नाही. कसब्याची निवडणुकीने फक्त आपल्याला दाखवून दिलं की काय परिवर्तन आत्ता झालेले. एकंदरीत महाराष्ट्राच्या राजकारणाचा जो काय चिखल झालाय त्यामुळे थोडीशी इथले मतदार वर्ग सुद्धा नाराज आहे या सगळ्या परिस्थितीवर. आणि इंडियाच्या रूपाने जो एक आव्हान भाजपसमोर किंवा मोदींसमोर उभं राहिले तर तोचाही एक परिणाम होणार आहे. तर मला वाटतं भाजपसाठी ही निवडणूक आता एवढी सोपी राहणार नाही की 3 लाख मताधिक्यांनी निवडून आले होते दोन्ही खासदार शिरोळे आणि बापट. आता जो उमेदवार कोणी आहे त्याला स्वतःचा बेस लागणार आहे, स्वतःचा एक चेहरा समोर असणार आहे. तोच उमेदवार ह्या पुणे लोकसभेला टिकू शकतो. त्याच्यासाठी सर्वात महत्त्वाचं आहे की काँग्रेसकडून किंवा जो कोणी पक्ष असेल विरोधी पक्ष त्यांच्याकडून सुद्धा तेवढ्या ताकदीचा उमेदवार आला पाहिजे. म्हणजे आपण कसब्यात बघितलं की कसब्यात जर दंगेकर नसते तर एवढी फाईट झाली असती का तर नसती झाली. कारण दंगेकरांचा स्वतःचा एक वैयक्तिक करिश्मा होता, त्यांचं एक काम होतं, त्यांचं एक नाव होतं. आता सुद्धा ज्यावेळेस आपण पुणे लोकसभेला जाऊ त्यावेळेस जो कोणी उमेदवार येईल त्याचा सुद्धा स्वतःचा करिश्मा लागणार आहे. एक आहे की आता भाजपची पुण्यात स्वतःची किमान एक 2.5-3 लाखाची हक्काची वोट बँक झालेली आहे. पण ज्यावेळेस तुम्ही 2019ची आकडेवारी बघा, मोहन जोशी अगदी म्हणजे तसे मोहन जोशींचा स्वतःचा असं हे नाहीये, तरी पण मोहन जोशींना एक 3-3.5 लाख मतं पडली होती. हे काँग्रेसची वाईट काळात सुद्धा स्वतःची सुद्धा काँग्रेसची सुद्धा एक वोट बँक आहे. त्यामुळे आता ज्यावेळेस कधी आपण 2024ला सामोरे जाऊ तर स्वतः भाजपचा आपण जे म्हणलो का स्वतः हक्काचा किंवा सेफ मतदारसंघ आहे तर तसं म्हणणं फार धाडसाचं होईल. मतदारसंघ भाजपला सोयीचा आहे कारण आता अजूनही अगदी 2 महिन्यावर निवडणुका आलेल्या आहेत, तरी पण काँग्रेसमध्ये अजून एकही नाही. काँग्रेसचा उमेदवार कोण याच्याबाबत नाही, कुठलीही तयारी नाही. ह्या पातळीवर जर विचार केला तर भाजपसाठी अगदी ते सोपं गणित होईल. पण जर कसब्याप्रमाणे जर काँग्रेसने आयत्यावेळी स्ट्रॉंग उमेदवार आणला तर भाजपला सुद्धा तेवढीच कसरत करावं लागेल. अशा वेळी भाजपकडून येणारा उमेदवाराचा चेहराही महत्वाचा ठरेल. नक्कीच पुण्यामध्ये एक होल्ड निर्माण करण्यासाठी एक चंद्रकांत दादांना कोथरूडची विधानसभा लढायला सांगितली आणि त्यानंतर चंद्रकांत दादांना पालकमंत्रीपद पण पुण्याचं दिलं गेलं होतं. तोच पॅटर्न लोकसभेसाठी म्हणजेच भाजप लोकसभेसाठी पुण्यासाठी चेहरा शोधतोय का? आणि त्यामध्येच सुनील देवधरांचं नाव याच वेळी पुढे येतंय. कुठेतरी भाजपनी चेहरा शोधायला सुरुवात केली असं वाटतंय का? मला वाटतं भाजपची स्ट्रॅटर्जी दिसते. पुण्यात फक्त देवधरांचं नाव नाही आलं. पुण्यात देवेंद्र फडणवीसांचं पण काही दिवसापूर्वी नाव आलं होतं की देवेंद्र फडणवीस पुण्यातून लोकसभा. अजूनही ते नाव आधीमध्ये येतं. त्यांनी थोडासा नकार दिला किंवा थेटपणे सांगितलं की मी पुण्यातून लढणार नाही. पण अगदी देशाच्या पंतप्रधानांचं पण नाव पुण्यात आलं होतं. मला वाटतं ह्या सगळ्या पद्धतीने जर सर्वच उमेदवारांना तुम्ही तयारीला लावलं तर पक्ष म्हणून तयारी होती. म्हणजे जगदीश मुळीक तयारी करतील, मुरलीधर मोहोळ तयारी करतील, संजय काकडे करतील, देवधर करतील. हे शेवटी सगळे उमेदवार पक्षासाठीचा बेस तयार करतात. जेवढ्या उमेदवारांनी तयारी केली शेवटी भाजपमध्ये जो उमेदवार येईल त्याचं काम करावं लागतं. हे काय काँग्रेसचं कल्चर नाही की लगेच बंडखोरी होईल. भाजपला म्हणजे तिथल्या उमेदवाराला हे जाणीव आहे की आपण काहीच नसतो, तिथं पक्ष असतो. त्याच्यामुळे ही तयारी कुठेही वावगी ठरणार नाही. त्यामुळे देवदारांना कदाचित वरून सांगण्यात आलं असेल तरी शेवटी ही तयारी कुठेही वाया जाणार नाही हे पक्षाला माहिती आहे. आयत्यावेळी पक्ष शेवटी भाजप हा फार मला वाटतं सगळ्यात हुशार किंवा चाणक्य पक्ष. त्यांचे सर्वे चालू असतात. त्या सर्वेमध्ये त्यांना योग्य वाटेल अगदी देवधर जरी त्या सर्वेत वर आले तर ते देवधरांना उमेदवार देतील. शेवटी त्यांचा सर्वे त्यांची सगळं अभ्यास करून जो काही येईल उमेदवार त्यालाच उमेदवारी मिळेल. कसब्यामध्ये ना टिळक कुटुंबियांना डावलून हेमंत रासने यांना तिकीट दिलं होतं. यावेळेस बापट कुटुंबियांमध्ये ज्या बापटांच्या सुनबाई आहेत स्वरदा बापट ह्या दावा करतात की मी इच्छुक आहे. मात्र त्यांना डावलतील का? आणि जे काही पुण्यामध्ये 21 मतदारसंघामध्ये विधानसभेच्या ब्राह्मण उमेदवार नाही आता, तर स्वरदा बापटचे किती चान्स वाटतात? भाजप खरंच बापट कुटुंबियांना डावलून दुसरा उमेदवार देण्याचं धाडस करेल असं वाटतं का? आता याच्यामध्ये कसं आहे की तुम्ही 21 विधानसभा म्हटलात तर
ह्या पुणे जिल्ह्यातल्या आणि शहरातल्या अशा मिळून आहेत. तर पुण्यातल्या ज्या विधानसभा आहेत त्यांचं जर गणित पाहिलं तर मागच्या विधानसभेच्या वेळेस भाजपच्या ज्या काही 2-3 सीट आल्या त्या अगदी काठावर आलेल्या आहेत. म्हणजे शिवाजीनगर, कॅन्टोन्मेंट आणि खडकवासला ह्या अगदी काठावर पास व्हाव्यात अशा पद्धतीनं आलेल्या सीट आहेत. आणि दुसऱ्या ज्या सीट पडल्या 2 हडपसर आणि वडगाव शेरी, तर ह्या अगदी किरकोळ मतांनी पडलेल्या आहेत. त्यामुळे तिथे काटेकी टक्कर आहे. त्या विधानसभांमध्ये सुद्धा भाजपला खूप पोषक वातावरण आताही असेल याबद्दल शंका आहेत. कारण जे कसब्यात घडू शकतं ते अन्य विधानसभांमध्ये घडू शकतं असं सर्वसामान्य लोक सुद्धा बोलतात, नाही असं नाही. त्यामुळे लोकसभेला शेवटी विधानसभा सपोर्टिव्ह असते आणि नगरसेवक पदाचे लोक पण सपोर्टिव्ह असतात. तर त्याची काय स्थिती राहील हे आत्ता सांगणं अवघड आहे. राहता राहिला प्रश्न बापटांच्या कुटुंबियांचा. तर ज्यावेळेस नरेंद्र मोदी मेट्रोच्या उद्घाटनाला पुण्यामध्ये आता आले होते त्यावेळेस त्यांनी काही कुटुंबियांची पर्सनली भेट घेतली. तर त्याच्यामध्ये बापट कुटुंबियांची त्यांनी भेट घेतली. ती एक कर्टसी व्हिजिट जरी असली तरी सुद्धा ती एक बोलकी हे होती. कारण शेवटी कुठल्याही कुटुंबाला ज्यांनी पक्षासाठी एवढं मोठं योगदान दिलेलं आहे, त्यांच्या कुटुंबियांनी दिलेलं आहे, तर त्याची जाणीव ठेवून पंतप्रधानांनी त्यांची भेट घेतली. आता हे कसं इनकॅश करायचं हे त्या त्या कार्यकर्त्याचं आणि त्या इच्छुकाचं कौशल्य आहे. कारण आता इच्छुकांच्या मांदियाळीत जर आपण बघितलं तर सगळेच तुल्यबळ आहेत, सगळेच मातब्बर आहेत. पण इतर इच्छुक जे आहेत हे स्वतः फील्डवर उतरून काम करणारे आहेत. आणि बापटांच्या स्नुषा ज्या आहेत, स्वरदा बापट, ह्या अजून फील्डवर तेवढ्याशा दिसत नाहीत. त्यामुळे उमेदवारीची ती जी कॉम्पिटिशन आहे, ती जी स्पर्धा आहे, ती कितपत हेल्दी राहील हे सांगणं अवघड आहे. आपण आता तुम्ही राजकीय बातम्यांवर फार बारीक लक्ष ठेवून असता. कोथरूडमध्ये मेधा कुलकर्णीच्या जागी चंद्रकांत पाटलांना तिकीट दिलं होतं. त्यानंतर आता टिळक ज्या मुक्ताताई टिळक यांचं निधन झाल्यानंतर कसबा पण गेलेला आहे, बापट साहेब पण गेलेले आहे. अशी चर्चा आहे की ब्राह्मण समाजामध्ये धुसफूस आहे, नेतृत्व कुठे मिळत नाही, मतदारसंघ कुठला नाही. काय भाजप विचार करते ब्राह्मण समाजाबद्दल? भाजप काय विचार करतात हे आपण पत्रकार म्हणून सांगू शकत नाही, पण मतदार काय विचार करतात मला वाटतं कसब्यानी दाखवून दिले. कुठेतरी म्हणजे चंद्रकांत पाटील हे पालकमंत्री पदावरून म्हणजे दुसरीकडे गेले. त्यानंतर आता कोथरूडमध्ये मेधा कुलकर्णींना संधी मिळेल की दुसरं काही ऑप्शन असू शकतो? मला वाटतं मेधा कुलकर्णींचं त्यांनी पुनर्वसन केले, पण एका याच्यावर केले, पक्षातल्या पदावर केले. मेधा कुलकर्णींना जर संधी द्यायची होती तर त्यांना विधान परिषद होते किंवा इतर मतदारसंघ होते. पण अजून तरी कुठल्याही तयारीत किंवा भाजपच्या कुठल्याही याच्यात मेधा कुलकर्णींना फारसं महत्त्व दिसत नाहीये. म्हणजे मेधा कुलकर्णींचं पुनरागमन होईल का याबाबत साशंकताच आहे. मध्यंतरी ज्यावेळेस आपण चांदणी चौकाचा उड्डाणपुलाचा ज्यावेळेस उद्घाटन झालं त्यावेळेस मेधा कुलकर्णींनी त्यांची खतखत व्यक्त केली होती की त्यांना कसं डावललं जाते. अगदी तिथल्या 2 जे प्रमुख आहेत पदाधिकारी त्यांच्याबाबत त्यांनी थेट भाष्य केलं होतं आणि आपली नाराजी व्यक्त केली होती. पण एकंदरीतच मेधा कुलकर्णींच्या बाबतीत जरी हे नसेल तरी ब्राह्मण समाजाची भाजपला दखल घ्यावं लागणार आहे. कारण भाजपची ती हक्काची वोट बँक म्हणून आपण ज्याच्याकडे बघितलं जातं. पण त्याच्यासाठी भाजपला कोथरूड बरोबर कसब्याचाही भविष्यात पर्याय आहे. आपण जे म्हटलं की स्वरदा बापटांचं नाव घेतलं, त्या जर लोकसभेला गेले नाही तर त्या कसब्या विधानसभेलाही त्यांचा ऑप्शन होऊ शकतो. टिळक फॅमिली आहे, टिळक कुटुंबातल्याही व्यक्ती त्यांना पर्याय होऊ शकतो. ब्राह्मण वर्गाला जर संधी द्यायचीच म्हटलं तर लोकसभा नाही तर पुण्यात विधानसभेला देऊ शकतात, मेधा कुलकर्णी नाही देऊ शकतात. पण अशा वेळी जर चंद्रकांत दादा पाटलांचं काय हा पण प्रश्न उभा राहणार आहे. चंद्रकांत दादा पाटीलांची आता जी एकंदरीत जी तयारी चालू आहे, ज्या पद्धतीने ते कोथरूडमध्ये काम करतायत, पुण्याचं सोडून द्या, कोथरूडमध्ये काम करतायत, त्यांनी जो स्वतःचं लक्ष घातले त्याहून त्यांना पुण्यात कोथरूडमध्ये पुन्हा निवडणूक लढवायची आहे हे स्पष्ट दिसतंय. अशा परिस्थितीत त्यामुळेच कदाचित त्यांची जी स्पष्ट नीती आहे चंद्रकांत पाटलांची ती मोहळांनी ओळखलेली आहे. त्यामुळे मोहोळ जे आधी विधानसभेला इच्छुक होते त्यांनी स्ट्रॉंगली आपलं लोकसभेला हे केलं, कारण मोहोळांची 2 वेळा संधी हुकलेली आहे. त्यामुळे मला वाटतं ह्या सगळ्या मोहोळ पाटील यांच्या याच्यात मेधा कुलकर्णींचा आता तरी काही नंबर लागण्याची चिन्ह दिसत नाही. शेवटी राजकारणात शेवटच्या शनीच्या घडामोडी फार महत्वाच्या असतात, ती गणितं असतात, एक आकडा महत्वाचा असतो आमदारकीचा. तर त्यावेळेची सिच्युएशन पाहूनच त्यांचं काहीतरी भविष्याचा फैसला होऊ शकतो. याच प्रश्नावर अवलंबून एक प्रश्न मेधा कुलकर्णींनी काही दिवसांपूर्वी सांगितलं होतं, त्यांना प्रतिक्रिया विचारली तुम्ही लोकसभेसाठी इच्छुक आहात, तर त्या सरळ बोलल्या होत्या की मला जर संधी दिली तर यस मी ती संधी स्वीकारेल आणि पक्ष सांगेल ते काम करेल. मेधा कुलकर्णी असं बोलतात, कुठेतरी किती चान्स वाटतो मेधा कुलकर्णीचा लोकसभेसाठी? हा भाजप पक्ष धक्कातंत्र वापरतो.
नाही बरोबर आहे, पण एकंदरीतच पुण्याचं कल्चर आणि सगळं वातावरण बघता तर पुणे, मला वाटतं, हे माझं वैयक्तिक मत व्यक्त करतो की मेधा कुलकर्णी ह्या पुणे लोकसभेच्या उमेदवार होणार नाही. आत्ताचं तरी चित्र असं आहे किंवा आता त्या जरी म्हटलंय, शेवटी प्रश्न विचारला इच्छा व्यक्त करणं नाही कोणीच म्हणत नसतं. मग मला जरी उद्या तुम्ही विचारलं तुला खासदार व्हायचं का, तर मी म्हणणार हो, मला पण संधी मिळाली तर मी पण खासदार होईल. तसं मेधा कुलकर्णींची ती प्रतिक्रिया असेल, पण मेधा कुलकर्णींची इच्छा आणि प्रत्यक्ष स्थिती याच्यात फरक आहे आणि त्या पद्धतीचं कामही करत नाही. म्हणजे त्या कोथरूड सोडून कुठल्याही अन्य मतदारसंघात कधी फिरकताना दिसत नाही किंवा त्या दृष्टीची तयारी त्यांची दिसत नाही. आपण जी आता काही नावं घेतली त्याच्यात 4च लोक काम करतात. म्हणजे तुम्ही स्वर्धा बापटांचं जरी 5वं नाव घेतलं तरी त्या ऍक्टिव्हली कसब्यात सुद्धा नाहीयेत. नुसतं तुमच्या इच्छा असून व्यक्त म्हणजे उपयोग नाहीये, इच्छेला तुमच्या प्रयत्नांची पण हे पाहिजे. मग इतर 4 उमेदवार किमान काही पद्धती, देवधर फिरतायत, मुळीकांनी आता बागेश्वर बाबांना आणलंय, मुरलीधर मोहोळांनी आता रक्तदान शिबिर जोरात घेऊन शक्ती प्रदर्शन केले, काकडे आपले दिवाळी फराळाच्या निमित्ताने सगळ्यांना भेटतायत, कोणतरी काहीतरी प्रयत्न करतोय. मेधा कुलकर्णी त्या बाबतीत मला वाटतं मागे आहे. त्यामुळे मेधा कुलकर्णींचा विचार लोकसभेला होणं अशक्यच वाटतंय. त्यांचा झाला तर त्यांच्या नशिबाचं साथ मिळाली तर कोथरूडला विचार होऊ शकतो भविष्यातली गणितं पाहता. काँग्रेस महाविकास आघाडीमध्ये आहेत, शरद पवार त्यांच्या सोबत आहेत, उद्धव ठाकरेंची शिवसेना आहे. काँग्रेसला जर पुणे लोकसभा मिळाली तर त्यांची ताकद काय सध्या पुण्यात? मी मगाशी म्हटल्याप्रमाणे काँग्रेसची तयारी शून्य आहे, पण काँग्रेसची एक वोट बँक हक्काची आहे. आणि आता शिवसेने म्हणजे किती जरी आपण म्हटलं की शिवसेना एकनाथ शिंदेकडे गेली तर जो खरा शिवसेनेचा कोर मतदारसंघ आहे तो अजूनही उद्धव ठाकरेंबरोबर आपल्याला जाणवतो. त्यामुळे त्यांची निश्चितपणे त्यांची ताकद मिळेल. पुण्यात शिवसेनेची ताकद तुलनेने कमी आहे. या उलट काय झालंय, उलटी आपण जरी शिवसेनेची ताकद इकडे मिळाला असेल तर पुण्यात राष्ट्रवादीत जो 2 गट झालेत तर पुण्यातली खरी राष्ट्रवादीची ताकद म्हणतो मी 2 आमदार आहे आपले, त्याच्यातले एकच आमदार पुणे लोकसभा मतदारसंघात येतात, वडगाव शेरी. ते स्वतः अजित पवारांसमोर आहे. पुण्यातला जो राष्ट्रवादीचा मोठा मानणारा वर्ग आहे तो अजित पवारांच्या पाठीशी आहे. ती ताकद भाजपला मिळालेली आहे. त्यामुळे काँग्रेस आहे त्याच पातळी, जशी काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी होती त्यांची जी काय वोट बँक होती तेवढीच राहिलेली आहे. म्हणजे अजितदादांचा गट गेला आणि उद्धव ठाकरेंचा गट तिकडे मिळाला, एवढीच ताकद आहे. पण काँग्रेसला संधी म्हटलं तर शेवटी काय, संधीचं सोनं दंगेकरांनी केलंय. तुम्ही उमेदवारी कशी देताय आणि तुम्ही कसं फाईट करताय याच्यावर डिपेंड आहे. आता जर काँग्रेसची मानसिकता त्यांच्या पाय ओढण्यातच आहे एकमेकांमध्ये. आज जे शहर काँग्रेसमधलं आपण चित्र बघतो, अशा अवस्थेत पुणे लोकसभेला जाताना मला वाटत नाही की ते फार स्ट्रॉंगली जातील. अजूनही वेळ हातात आहे, शेवटच्या क्षणी सुद्धा प्रयत्न केले. आता फार शेवटची क्षण आलेले आहे, अजून वेळ, मला वाटतं आता वेळ जायची हेच आलेली आहे. पण अजूनही काँग्रेस त्यांच्या एकंदरीत गटतटातून बाहेर पडली नाही आणि काँग्रेसची विचारातूनही बाहेर पडलेली नाही. कारण वरचे नेते लक्ष घालत नाही पुण्यात आणि खालचे नेतेही आपल्या याच्यात आहेत. त्यामुळे काँग्रेस मला वाटतं ती संधी गमावेल. कसबा निवडणुकीमध्ये संजय काकडे म्हणतात असं की आमचा उमेदवार पडला, भाजपचा पराभव नाही झाला, हा आमच्या उमेदवाराचा काँग्रेसनी पराभव केला, धंगेकरांनी आमच्या उमेदवाराचा पराभव केला. हा पक्षीय पातळीवर ते फार नकारात्मक बोलतात. लोकसभेला पक्षीय पातळीवर उमेदवार जिंकेल की उमेदवार जिंकेल भाजप? मला वाटतं नगरसेवकाची पदाची निवडणूक ही व्यक्तिनिहाय होती. तिथं उमेदवाराचा चेहरा महत्त्वाचा ठरतो. त्याच्यावर थोडं गेलं की तुम्ही विधानसभेला पक्ष आणि त्या उमेदवाराचा चेहरा ह्या दोन्ही बाजू खूप महत्त्वाच्या असतात. म्हणजे आपण सगळ्या 8 विधानसभा मतदारसंघाचा अभ्यास केला. वडगाव शहरीत अगदी आटीतटीच्या लढाईत सुनील टिंगरे निवडून आले आणि जगदीश मुळीक पडले. का तर पक्षाबरोबर सुनील टिंगरे नावाचं एक जी इमेज होती, त्यांनी जे काम केलं होतं ते त्यांच्या मदतीला आलं. कसब्यात दंगेकरांच्या तुलनेत रासने कमजोर पडले. हे सत्य आहे की उमेदवार म्हणून हे केले, पण संपूर्ण भाजप, केवळ पुण्यातली नाही तर राज्यातली अख्खी भाजपची फौज त्यांच्या मागे उभी होती, पक्ष त्यांच्या मागे उभा होता. त्यामुळे संजय काकडेंचं विधान तंतोतंत लागू होणार नाही. आता ज्यावेळेस आपण लोकसभेला सामोरे जातो त्यावेळेस पक्ष हाच महत्त्वाचा असतो. मुरलीधर मोहोळ भाजपच्या चिन्हावर लढणं, जगदीश मुळीक भाजपच्या चिन्हावर लढणं आणि अपक्ष लढणं, हे जर आपण कल्पना केली की काय होईल, जर अपक्ष लढले तर काय होईल आणि पक्षाच्या चिन्हावर लढले तर काय होईल, हा जो फरक आहे तो लक्षात घेतला पाहिजे. त्यामुळे पक्ष हा खूप महत्त्वाचाच ठरतो या पातळीवर. म्हणून कुठलाही उमेदवार असू द्या, त्याची वैयक्तिक ताकद, वैयक्तिक प्रयत्न हे महत्त्वाचे आहे, जे आपण कसब्याच्या निकालांनी बघितलंय. शेवटचा आणि महत्त्वाचा प्रश्न, पुढे लोकसभा ही वन साइड होईल की काटेकी टक्कर असेल? मला वाटतं वन साईड 2014 आणि 19 प्रमाणे तर निश्चितपणे होणार नाही. अजूनही काँग्रेसचा उमेदवार नसू द्या, पण भाजपला सुद्धा तेवढीच ताकद लावावी लागणार आहे. पुणे लोकसभा, पुणे हा नेहमी देशाला दिशादर्शक ठरलेला आहे. जे देशात घडतं, म्हणजे थोडंसं एक तुम्ही थोडंसं मागचं बॅकग्राऊंड घ्या. नरेंद्र मोदी रिपीट झाले 14ला, तेव्हा पुण्यात भाजपचा म्हणजे सगळ्या मेट्रो, आपण जे म्हणतो मेट्रोपॉलिटन सिटी, तर त्याच्यात सुद्धा जिथं ज्या वर पक्षाची सत्ता आली तिथं, म्हणजे ज्यावेळेस मनमोहन सिंग
पंतप्रधान होते किंवा काँग्रेसची देशात सत्ता होती तेव्हा पुण्यात खासदार त्या पक्षाचा होता. देशात भाजपची सत्ता आली, पुण्यात त्या पक्षाचा खासदार आहे. वरचं जे काय चित्र आहे, जर वर मोदींना जर धोका असेल तर पुण्यात भाजपच्या उमेदवाराला धोका असेल. म्हणजे थोडक्यात काय समजून घ्या, पुणे इतकं हे की त्याला वातावरणाची दिशा कळती. त्यामुळं तुमचा जो मूळ प्रश्न होता की ती एकतर्फी निवडणूक होईल का, 100% होणार नाही. शेवटच्या प्रश्नाने आपण या लाईव्हचा शेवट करणार आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यातून लढवण्याची रिस्क घेतील का? आणि दुसरा याला जोडून प्रश्न, देवेंद्र फडणवीसांचं नाव येते, ते चान्स घेतील का पुण्यातून? मला वाटतं हा खूप मोठा प्रश्न आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी काय मागे करतात, चर्चा झाल्या बरोबर निश्चितपणे. पण त्याच्या मागे नरेंद्र मोदी जर पुण्यात निवडून आले तर निश्चित म्हणजे पुण्यात आले तर निश्चितपणे इझी निवडून येतील. शेवटी देशाचा पंतप्रधान जर आपल्या पुण्यात आले, कुठलाही हे असेल नागरिक असेल तर तो काय म्हणणार, देशाचा पंतप्रधान पुण्यात येतो, आपल्या शहराचा विकास आहे. जर पंतप्रधानच असेल तर बाकी निधी वगैरे याचा विचार करायची गरज नाही. त्यामुळे आले तर निवडून येतील याबाबत शंका नाही. त्यांना आणण्यामागे जे काही लॉजिक मांडलं जात होतं की महाराष्ट्रातले एकंदरीतच जे काही सर्वे आले होते मध्यंतरीच्या काळात ते भाजप आणि महायुतीसाठी निगेटिव्ह होते. आणि त्या जर मोदींच्यामुळं, मोदी महाराष्ट्रात आल्यामुळं मला वाटतं महाराष्ट्राला पहिला पंतप्रधान मोदींच्या रूपाने मिळेल. तो जरी इथला नसला तरी तो पुणे लोकसभा म्हणून तो महाराष्ट्राचा मिळेल आणि त्याचा इम्पॅक्ट महाराष्ट्रातल्या इतर जागांवर होईल. जे काही भाजप 13, 14, 15 जागांवर दाखवत होती तो आकडा त्यांना जो पाहिजे तिथपर्यंत पोहोचवण्यासाठी त्या पद्धतीचा विचार मांडला गेलाय. ऍक्च्युली आपल्याला हे माहित नाही की नक्की त्या पातळीवर काय घडलंय. आणि देवेंद्र फडणवीसांना जर दिल्लीला पाठवायचं असेल आणि त्यांना जर गडकरी नाही ठेवायचं असेल तर त्यांना पुणे आणि काही जे मोजके 2 मतदारसंघ आहेत, एक नवी मुंबईमधला आणि पुण्यात, त्याचा विचार होऊ शकतो. पण हे जर तरवर आहे की आत्ता आपण प्रेडिक्शन करणं फार अवघड होईल. पण त्या दोन्हींसाठी पुणे सोपंच ठरणार आहे. कारण फडणवीस एक चेहरा असा आहे की ज्यांना एक विकासाचं आपण बघतो की जे मुख्यमंत्री असताना पुण्याच्या विकासाला त्यांनी फार म्हणजे आपण एक पत्रकार म्हणून जरी बघितलं तर खरोखर त्यांनी पुण्याच्या विकासात लक्ष घातलं होतं. निश्चितपणे फडणवीसांनाही पुणेकर स्वीकारतील. धन्यवाद मोरे सर, धन्यवाद. नाही, फडणवीसांचा मुद्दा असा आहे की माझ्या माहितीप्रमाणे भाजपने जर फडणवीसांना सांगितलं की तुम्हाला दिल्लीला जायचंय तर मात्र नागपूरची सीट त्यांच्यासाठी सेफ नाही आणि पुण्याची सीट सेफ राहील, अशा पद्धतीचं भाजपचं अंतर्गत गोटातली चर्चा आहे. त्यामुळे कदाचित तेही होऊ शकतं, सांगता येत नाही. धन्यवाद पांडुरंग सर, धन्यवाद मोरे सर, तुम्ही विस्तृतपणे बोलले. तर आपण बघितलं पुण्यामध्ये जे रोज बारकाईने स्थानिक राजकारण आणि लोकसभा विधानसभेवर ज्यांचं लक्ष असतं ते दोन्हीही ज्येष्ठ पत्रकार माझ्यासोबत बोलत होते. पुण्याच्या विविध अंगाने आपण राजकारण समजून घेतलं. पुण्याची लोकसभा कशी आहे, त्यामध्ये सामाजिक गणितं कशी आहेत, राजकीय गणितं कशी आहेत, कोण उमेदवार कसा आहे, त्याची बलस्थानं काय आहे, त्यांची तयारी कशी आहे, काँग्रेसची तयारी कशी, या साऱ्या गोष्टीला स्पर्श करत ही फेसबुक लाईव्हमध्ये त्यांनी आपल्याशी विश्लेषण मांडलेलं आहे. आणि शेवटचा प्रश्न असा होता की ही वन साईड निवडणूक होईल की काटेकी टक्कर होईल. तर याचं कन्क्लुजन असं आहे की ही निवडणूक भाजपसाठी निश्चितच सोपी नसणार आहे, निश्चितच एकतर्फी नसणार आहे. आता आगामी काळात काय समीकरणं उदयास येतात, भाजप धक्कातंत्र वापरतं का, आणि पारंपरिक मतदारसंघ ज्यांचा आहे ते काँग्रेस काय रणनीती आखतं हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे. या लाईव्हमध्ये आपण थांबतोय इथे. विष्णू सानप, लेट्स अप मराठी, पुणे.